नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ। यावेळी राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि आपण आता बघणार आहोत शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट। बघा, पवित्र पोर्टल अपडेट। तर आता बघा, तुम्हाला माहिती आहे की विदाऊटचा राऊंड काय सांगा झालेला आहे आणि याच्यानंतरचा राऊंड कोणता लागणार आहे आणि काय प्रक्रिया आहे पुढील, त्यासाठी आपण हा व्हिडिओ घेत आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर इतरांना शेअर नक्की करा। बघा, त्यापूर्वी आपण तुम्हाला काही आपल्या बॅचेसबद्दल माहिती देऊया। लक्षात घ्या, इथे जे TET प्रस्तावित आहे त्यासाठी आपल्या चॅनलवर बॅच आहे, आपल्या ॲपमध्ये बॅच आहे। तर आपण फक्त 999 रुपयामध्ये ती बॅच देतो आहे। त्याच्यानंतर CTET सुद्धा फक्त 999 रुपयात बॅच आहे। आणि शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी जे कोर्टाने आदेश दिलेले आहे की 5 एप्रिलपर्यंत वेळापत्रक सादर करा। आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे की मागची शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी घेण्यासाठी फक्त 22 दिवसांचा वेळ दिला होता, त्याच्यामध्ये वेळ वाढवून दिला नव्हता। आता घ्यावी की घेऊ नये हा वादाचा मुद्दा आहे, पण तयारी करायला हरकत नाही। ती केव्हाही होत असेल तरी तयारी करायला हरकत नाही। त्यासाठी आपण ही बॅच कंटिन्यू करतो आहे, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2024 TAIT। बघा, आता ह्या सगळ्या बॅचेसमध्ये तुम्हाला काय मिळेल, सोबतच खूप मोठी पोलीस भरती निघलेली आहे। तर पोलीस भरतीची बॅच सुद्धा आपल्याकडे फक्त 999 रुपयामध्ये अवेलेबल आहे, हे लक्षात घ्या। आणि इथे जर समजा बघतो म्हटलं बॅचमधून तुम्हाला काय काय मिळणार आहे आपल्या बॅचमध्ये, बघा तर संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच मिळणार आहे। संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी मिळणार आहे। सर्व विषयांची सर्व प्रकरणं A to Z, लक्षात घ्या, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स मिळेल, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स मिळेल। आणि टेस्ट सिरीज जी आहे त्याचे वेगळे पैसे लागणार नाही। प्रत्येक बॅचसाठी टेस्ट सिरीज प्रत्येक पुस्तकाची वेगळी राहील आणि मागील वर्षीचे झालेले सगळे सराव पेपर तुम्हाला या ठिकाणी मिळेल, हे लक्षात घ्या। चला आता आपण बोलूया महत्त्वाचा आपला मुद्दा, तो म्हणजे काय, तर इथे कोणता राऊंड आधी होणार आणि काय होणार। तर बघा, एक तुम्हाला गोष्ट माहीत असेल की आपले शिक्षण मंत्री माननीय दीपकजी केसरकर यांना आपले अभियोग्यताधारक भेटले आणि अभियोग्यताधारकांनी कन्व्हर्जन राऊंड घ्या ह्यासाठी काय म्हणून त्यांना निवेदन दिलेलं आहे। तर ते निवेदन त्यांनी स्वीकारलेलं आहे। म्हणजे आता काय म्हणून सांगा, कन्व्हर्जन राऊंडची शक्यता वाढलेली आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या। आणि दुसरी गोष्ट आपण काय म्हणून सांगा, कन्व्हर्जन सोबतच जेव्हा आपले माननीय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्यासोबत सुद्धा कन्व्हर्सेशन झालं, तेव्हा त्यांनी सुद्धा सांगितलं की युद्ध पातळीवर काम सुरू आहे आणि त्याच्यामध्ये कन्व्हर्जन हा राऊंड लवकरच लावला जाईल आणि त्याच्यानंतर विथ इंटरव्ह्यू हा सुद्धा राऊंड लावला जाईल, असं सूरज मांढरे यांनी सुद्धा म्हटलेलं आहे। तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांना अशी भीती आहे, कोणती, की पुढे आचारसंहिता आहे आणि आचारसंहितेमध्ये शिक्षक भरती अडकेल का। तर हे लक्षात घ्या, निवडणूक आयोगाची परमिशन घेऊन पदस्थापना करता येते आणि काय म्हणून सांगा याद्यासुद्धा लावता येतात। त्याच्यामुळे कोणतीही चिंता करण्याची गोष्ट नाही आहे, हे लक्षात घ्या। त्याच्यामुळे आणि राहिलं जे समुपदेशनाची प्रक्रिया सद्यस्थितीमध्ये सुरू आहे, तर मला एक गोष्ट सांगायची आहे की ती काय म्हणून सांगा, जे जिल्हा अंतर्गत बदली शिक्षक समायोजनाची प्रक्रिया आहे, तर ती एकदम काय म्हणून सांगा, आता तुम्ही पाहत असाल की कालही काही जिल्ह्यांचे पत्रक निघाले, आजही काही जिल्ह्यांचे पत्रक निघाले। तर त्यानुसार ते म्हणजे समुपदेशनाची प्रक्रिया एकदम पटापट काय सांगा कंटिन्यू होईल। त्याच्यामुळे कोणत्याही अभियोग्यताधारकांनी विद्यार्थ्यांनी पॅनिक व्हायची अजिबात गरज नाही। पण महत्त्वाचा मुद्दा की हा जो कन्व्हर्जन राऊंड आहे त्यानंतर काय म्हणून सांगा विथ इंटरव्ह्यूचा राऊंड आहे आणि फेज 2 साठी सुद्धा सगळ्यांनी आपल्या शासनाकडे पाठपुरावा करणे अत्यंत गरजेचे आहे, हे लक्षात घ्या। त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट, काही लोकांना वाटत असेल की याचिकावर याचिका पडत आहे, न्यायालयात कोर्टामध्ये काय म्हणून सांगा विद्यार्थी धाव घेत आहे, पण औरंगाबाद खंडपीठानं स्पष्ट केलेलं आहे की प्रक्रिया थांबणार नाही, हे लक्षात ठेवा। म्हणजे न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून, कोर्ट केसेसच्या अधीन राहून ही प्रक्रिया कंटिन्यू राहील, प्रक्रिया पूर्ण करता येईल। त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की पुढचा कन्व्हर्जन राऊंड म्हणा, त्याच्यानंतर आपण काय म्हणून सांगा विथ इंटरव्ह्यू आणि त्याच्यानंतर आपण काय म्हणून सांगा फेज 2। आणि एवढंच नाही तर तुम्ही न्यायालयाचं परिपत्रक सुद्धा वाचलेलं असेल, त्या परिपत्रकात सांगितलं आहे की 5 एप्रिलपर्यंत आम्हाला रोड मॅप द्या, लक्षात घ्या। म्हणजे काय म्हणून सांगा TAIT 3 चे वेळापत्रक आणि TET चे वगैरे वेळापत्रक सादर करायला शासनाला कोर्टाने बजावलेलं आहे।
त्याच्यामुळे पुढे TAIT कधी होईल हे आपल्याला 5 एप्रिलपर्यंत काय म्हणून सांगा पाहायला नक्कीच मिळणार आहे। म्हणून मित्रांनो इथे आतापासून आपण तयारीमध्ये असणं जरुरी आहे। तर त्यासाठी आपण काय म्हणून सांगा TETची आणि काय म्हणून सांगा TAITच्या बॅचेस इथे कंटिन्यू करतो आहे। अत्यंत माफक दरामध्ये सर्व सुविधा विद्यार्थ्यांना पुरवण्याचा प्रयत्न करतो आहे। तर त्याच्यामुळे एकदम कमी जर समजा कालावधी भेटला, कधी कधी आपण गमतीने म्हणत असतो की शासनाला निवडणुकीसाठी पैशांची गरज असते, असेल शासनाचं काय माहिती नाही। मागे जशी 22 दिवसातच परीक्षा घेतली तशी जर पुढे परीक्षा आली तर पुन्हा अडचण होऊ शकते। मागे जसा स्कोर कमी झाला तर तसे काय म्हणून सांगा स्कोर विद्यार्थ्यांचे कमी होऊ नये यासाठी आतापासून आपण तयारीत असणं जरुरी आहे। बघा, घ्यावी की घेऊ नये, मग 2017च्या TEITचं काय होईल, 2022 मध्ये घेतली तिचं काय होईल, 2024 मध्ये आता घेतो आपण 24 मध्ये त्याचं काय होईल। तर या सगळ्यांच्या समांतर प्रक्रिया समांतर प्रोसेस या ठिकाणी सुरू राहील। बघा, म्हणजे 17ची भरती सुरू आहे, त्यानंतर 22ची भरती सुरू आहे आणि पुढे जर समजा शासनानं, म्हणजे मी वारंवार सांगतोय की घ्यावी की घेऊ नये हा वादाचा मुद्दा आहे, पण शासनानं जर घेतली तर ही सुद्धा भरतीची प्रक्रिया काय म्हणून सांगा सुरू राहील। शेवटी शासनाच्या हातात सत्ता आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सत्तेपुढे शहाणपण चालत नाही। त्याच्यामुळे आपण काय म्हणून सांगा आपण आपल्या तयारीमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे आपण हे TIT 2024ची बॅच कंडक्ट करत आहोत। आणि लक्षात घ्या त्याच्यात आपल्याला काय भेटणार आहे हे मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं। संपूर्ण लाईव्ह सर्व विषयांचे लेक्चर्स, रेकॉर्डेड बॅच मिळेल, ज्यांना लाईव्ह अटेंड करणं झालं नाही त्यांना रेकॉर्डेड मिळेल, सर्व विषयांचे संपूर्ण नोट्स मिळेल आणि मोफत टेस्ट सिरीज राहील त्याच्यामध्ये त्याच फीजमध्ये। लक्षात घ्या, आणि मागील वर्षीचे झालेले सर्व सराव पेपर। आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर समजा बदल झाला, सर कशात बदल झाला, सिलेबसमध्ये अभ्यासक्रमामध्ये बदल झाला, ह्याच फीजमध्ये ह्याच बॅचमध्ये तुम्हाला सगळे अपडेट नोट्स आणि सर्व झालेल्या बदलासकट अभ्यासक्रम पूर्ण करून देण्यात येईल। त्यामुळे विद्यार्थ्यांनो आवर्जून बॅच लावा। आपल्याकडे TITची बॅच, पोलीस भरतीची बॅच, त्याच्यानंतर आपण काय म्हणून सांगा इथे CTETची बॅच आणि TETच्या बॅचेस, या सगळ्या बॅचेस आपण काय सुरू केलेल्या आहे। राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ हे ॲप आपण जाऊन प्ले स्टोअरला सर्च करा आणि त्याच्यामध्ये जी बॅच पाहिजे त्या बॅचवर काय म्हणून सांगा पे करून तुम्ही बॅच घेऊ शकता। ठीक आहे, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर नक्की करा। धन्यवाद।